श्रीरामपुरात खळबळ. प्रसूतीदरम्यान 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू. संतप्त नातेवाईकांचा मृतदेहासह पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन. श्रीरामपूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. शहरातील मेड हॉस्पिटलमध्ये प्रसूतीदरम्यान एका 22 वर्षीय तरुण महिलेचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच हा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करत संतप्त नातेवाईकांनी मयत महिलेचा मृतदेह थेट पोलीस ठाण्यासमोर आणून ठिय्या आंदोलन केले, ज्यामुळे शहरात कमालीचा तणाव निर्माण झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार बुशरा सय्यद वय 22 वर्षे या विवाहित महिलेस शुक्रवार 12 जून 2026 रोजी रात्री प्रसूतीसाठी श्रीरामपूर शहरातील मेड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र प्रसूतीदरम्यान बुशरा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे जन्माला आलेल्या नवजात बालकाची प्रकृती देखील अत्यंत चिंताजनक असून त्याला पुढील उपचारासाठी लोणी प्रवरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्या बालकाची मृत्यूशी झुंज सुरू आहे. रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच बुशराचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद येथील रुग्णालयात शवविच्छेदन, पोस्टमॉर्टम झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी मयत विवाहितेचा मृतदेह ताब्यात घेण्यास साफ नकार दिला. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार शवविच्छेदन अहवालात श्वासनलिकेत अन्न अडकल्याचे समोर आले आहे. डॉक्टरांनी वेळेवर योग्य ती वैद्यकीय प्रक्रिया न करता रुग्णालयाचे दरवाजे बंद करून घेतले आणि नंतर स्वतः मयताला कामगार रुग्णालयात घेऊन गेले, असा आरोप त्यांनी केला. सगळं मान्य, पण जेव्हा ते अन्न जे ते श्वासनलिकेत गेलं, बरोबर, तर त्यांनी काय केलं, त्याच्या उपचार म्हणून काय केलं त्यांनी, त्याची काय पद्धत आहे, त्याची आयडियोलॉजी, आयडियल काय सिच्युएशन असेल त्यांनी ते काढायला पाहिजे होतं. आपण जसं वीज बाधा झाली ना, वीज कसं काढतो त्या पद्धतीने तिला काढायला पाहिजे. तुम्हाला माहिती जरी म्हटलं तरी आहे का कडे आपल्याला आयडियल टर्मिनॉलॉजी, ते काय सिच्युएशन असते, कशी हँडल केली पाहिजे, आहे का आपल्याला काही नॉलेज? मला तर नाहीये. तुम्हाला कोणाला असं सर्व नातेवाईक आलेले आहेत, पोलिसांनी बाहेर ठिय्या मांडलं, काय म्हणणं आहे तुमचं, काय मागणी? काल रात्री जी रिपोर्ट आलेली आहे, आज आम्ही संभाजीनगरला गेलो होतो, तिथं आमची PM झाला. PM-मध्ये हे रिपोर्ट आलेली की श्वासनळी आहे ना, त्याच्यात अन्न अडकलं. तर डॉक्टराचं काम होतं की नळीमध्ये ते पाईप टाकून ते जे काढतात, त्यांनी ती काही प्रक्रिया केली नाही. त्यांनी 2 वेळेस त्याची छाती दाबली. नंतर त्याला काहीतरी डाऊट झाला. त्यांनी 2-3 डॉक्टर परत बोलवले तिथं हॉस्पिटलमध्ये, आणि हॉस्पिटलमध्ये त्यांनी काय केलं, जेवढे पेशंट होते त्यांना सगळ्यांना बाहेर काढलं. सीझरचे पण पेशंट त्यांनी बाहेर काढले. 1 दिवसाचे सीझर पेशंट त्यांनी बाहेर काढले. त्याच्यानंतर त्यांनी ना डोर लावून घेतलं. डोर लावून अर्धा तास त्यांचं काहीतरी कन्व्हर्सेशन झालं. तेवढ्यात त्यांनी काय केलं, मग घेऊन त्यांनी कामगारमध्ये स्वतः डॉक्टर घेऊन गेले कामगारमध्ये. स्वतः असं कधी होत नाही की डॉक्टर कामगारमध्ये घेऊन जातात. स्वतः घेऊन गेला. नंतर तिथं झाल्यानंतर 1-1.5 तासानंतर आम्हाला सांगितलं की तुमचा पेशंट हालचाल करत नाही आहे. मग आम्ही त्यांना जाब विचारलं का असं का. मग ते म्हणतात का 4 रिझन आहे, त्याच्यातलं एक रिझन काहीतरी सांगलं. ते माझ्या भावाला सांगलं, मी तेव्हा नव्हतो. आत्ता तुम्ही शवविच्छेदन करून संभाजीनगर थेट इथं त्या महिलेची जे शव घेऊन आलेला आहात, पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडलेला आहे. काय मागणी आहे, काय भूमिका? आमची मागणी एवढीच आहे का त्या डॉक्टरावर कंप्लेंट झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि जर तो निर्दोष असेल, आमचे फक्त एवढं आहे की त्याला गुन्हा दाखल करायचा त्याच्यावर सध्या आम्हाला. कारण की गुन्हा जर दाखल नाही केला तर आम्ही आमचं इथून हलणार नाही सध्या. तो अपघात म्हणा किंवा मर्डर म्हणा, त्याबद्दल आज घाटी रुग्णालयातून जी ॲम्ब्युलन्स आली आणि त्याच्यामध्ये एक लहानशी चिमुटणी मुलगी 21 वर्षाची, फक्त तिचा जीव गेलेला आहे आणि तिचा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी आम्ही इथं थांबलेलो होतो. गुन्हा काही आज दाखल झालेला नाही, कारण की ते डॉक्टर आहे. डॉक्टरांना काय काय पद्धतीने जायचं आहे, ते कमिटी बसन नगरमध्ये, त्याच्यानंतर ती प्रोसेस होईल आणि त्याच्यानंतर गुन्हा दाखल होईल. तर मी इथं आलेल्या सगळ्यांना आणि सर्व श्रीरामपूरकरांना, कारण की श्रीरामपूरमध्ये असे भरपूर केसेस आहे. आता जेव्हा आपण पत्रकारांनी तुम्ही ते व्हिडिओ लावलं, त्याच्यामध्ये कमेंट येत आहे का ह्या माणसाने आमच्या संघ पण असं केलं आहे, सीझर केलं बळजबरीने सीझर केल्यानंतर डेथ झाली, या सर्व गोष्टी समोर येत आहे. तर मग माझं म्हणणं फक्त एवढं आहे का कोणी आजचा दिवस फक्त 10 मिनिटाचा स्टंट करून विसरू नका. आपल्याला 4 दिवसानंतर 8 दिवसानंतर इथं आलेल्या सर्वांना एक विनंती आहे का आपल्याला परत याचा फॉलोअप घ्यायचा आणि काय झालं काय नाही, या मुलीला आपल्याला न्याय मिळवून द्यायचा आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि बस माझे 2 शब्द एवढेच आहे का कळकळीने ही गोष्ट, हे इलाज आता तिथं चालू आहे, उपचार तिथं चालू आहे, त्यांनी थोडा विचार करावा आणि थोडं आजूबाजूला विचारावं का हे काय आहे. आता इथपर्यंत माहीत पडतं का त्यांनी ड्रिंक पण केलेली होती. त्या हिशोबाने आपण सर्व समजदार आहे काय करायला पाहिजे काय नाही.
4 वर्षापूर्वी एकनाथ आढाव म्हणून माझे मित्र आहे, त्यांची पण मुलगी त्या हॉस्पिटलमध्ये प्रसूतीला गेली होती. त्यावेळेस तिचा पण ऑपरेशन झालं, तिथं ती एक्सपायर झाली. आणि याच्या आधी अजून किती पण केसेस झालेले, ज्यांच्या संग पण हे केसेस झालेले आहेत, त्यांनी समोर यावा आणि त्या डॉक्टरच्या विरुद्ध तक्रार नोंदवावी, लेखी तक्रार नोंदवावी कृपया. बस. आज घाटी रुग्णालयातून जे ॲम्ब्युलन्स आली आणि त्याच्यामध्ये एक लहानशी चिमुटणी मुलगी 21 वर्षाची फक्त, तिचा जीव गेलेला आहे आणि तिचा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी आम्ही इथं थांबलेलो होतो. गुन्हा काही आज दाखल झालेला नाही, कारण की ते डॉक्टर आहे, डॉक्टरांना काय पद्धतीने जायचं आहे, ते कमिटी बसन नगरमध्ये, त्याच्यानंतर ती प्रोसेस होईल आणि त्याच्यानंतर गुन्हा दाखल होईल. तर मी इथं आलेल्या सगळ्यांना आणि सर्व श्रीरामपूरकरांना, कारण की श्रीरामपूरमध्ये असे भरपूर केसेस आहे. आता जेव्हा आपण पत्रकारांनी तुम्ही ते व्हिडिओ लावलं, त्याच्यामध्ये कमेंट येत आहे का ह्या माणसाने आमच्या संघ पण असं केलं आहे, सिजर केलं बळजबरीने सिजर केल्यानंतर डेथ झाली, या सर्व गोष्टी समोर येत आहे. तर मग माझं म्हणणं फक्त एवढं आहे की कोणी आजचा दिवस फक्त हे 10 मिनिटाचा स्टंट करून विसरू नका. आपल्याला 4 दिवसानंतर 8 दिवसानंतर इथं आलेल्या सर्वांना एक विनंती आहे की आपल्याला परत याचा फॉलोअप घ्यायचा आणि काय झालं आणि काय नाही, या मुलीला आपल्याला न्याय मिळवून द्यायचा आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि बस माझे 2 शब्द एवढेच आहे की कळकळीने ही गोष्ट, हे महिला हॉस्पिटलला ज्यांना पण ज्यांचे इलाज आता तिथं चालू आहे, उपचार तिथं चालू आहे, त्यांनी थोडा विचार करावा आणि थोडं आजूबाजूला विचारावं का हे काय आहे. आता इथपर्यंत माहीत पडतं का त्यांनी ड्रिंक पण केलेली होती. त्या हिशोबाने आपण सर्व समजदार आहे काय करायला पाहिजे काय नाही. संबंधित डॉक्टरांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही आणि अंत्यविधी करणार नाही, असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. पोलीस ठाण्यासमोरील नातेवाईकांच्या या आंदोलनामुळे शहरात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नातेवाईकांचा वाढता रोष आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी DYSP जयदत्त भवर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ मध्यस्थी केली. जे नसतात नगरला, त्यांच्या आधिपत्याखाली एक कमिटी असते, ते कमिटी अपॉइंट करतात. केलेली ट्रीटमेंट बरोबर आहे चूक आहे ते ठरवतात. त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर याच्यामध्ये मेडिकल निग्लिजन्स बाबत डॉक्टरांवरती गुन्हा दाखल होतो. ही स्टँडर्ड प्रक्रिया आहे. आपल्यापैकी कुणी वकील असेल काय असेल त्यांनाही विचारू शकता. हीच ती प्रक्रिया आहे. याच्यामध्ये आपण चौकशी करूनच गुन्हा दाखल करतो. त्याच्यामुळे तसं आश्वासन आम्ही पोलिसांच्या वतीनं तुम्हाला दिलेलं आहे. वकिलाला विचारलं तर ते म्हटले 106/1 नी गुन्हा दाखल होतो. मग होतो ना, हा तर तेच माझ्यासमोर आणा ना, 106-105 तो तेच गुन्हा दाखल होतो. परंतु त्याच्यामध्ये मेडिकल जी कमिटी जी असते सिव्हिल सर्जनची, त्याच्या चौकशीनंतर तो होतो. हीच प्रक्रिया आहे. त्याच्यात आपण झाला तर आम्ही काही कुणाला वाचवत नाही, काही नाही. जी स्टँडर्ड प्रोसिजर आहे त्याच्यानुसार आम्ही कारवाई करतो. त्यामुळे तुम्ही प्रशासनाला सहकार्य करा. असं जास्त वेळ रस्ता रोको वगैरे करू नका. आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण सहकार्य करू. असं कोणतंही त्याच्यामध्ये कुणालाही वाचवणार नाही किंवा काही नाही. मी स्वतः या ठिकाणी आलेलो आहे, त्यामुळे ते निवेदन पाहतो मी. मॅडम बघा आता तुमचं भरपूर लोक बळी पडलेले बरोबर आहे. फक्त त्याची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला केसेस झालेले त्या हॉस्पिटलमध्ये, म्हणजे ते डॉक्टरांनी डिग्री घेतलेली आहे का पैशाने डिग्री घेतलेली आहे तेच कळत नाही. म्हणजे एकाच हॉस्पिटलमध्ये एका डॉक्टरच्या याच्यामध्ये लक्ष घालतो. घटना होती. जाधव साहेब आता मेडिकलचे कागद जमा करून आज पाठवून देतो. ठीक आहे ना, मी आता ते स्वतः मी आता बेलापूरची बाई आली होती, त्यांची पण असं झाले होते. घटना झाली. तुम्ही नंतर त्याच्यासोबत ते जोडून द्या बाकी काय असतील तक्रारी, पण हे मेन तुमचं मी पाठवतो आजच मेडिकलचे कागदपत्र घेऊन. याच्यात हीच प्रक्रिया आहे. पोलिसांनी नातेवाईकांशी चर्चा करून त्यांना रीतसर चौकशीचे आश्वासन दिले. याबाबत माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी सांगितले की प्रसूतीनंतर महिलेला त्रास होऊ लागल्याने कामगार हॉस्पिटल येथे हलवण्यात आले होते. तिथे तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. काल रात्री श्रीरामपूर शहरातील मेड हॉस्पिटल येथे एक 22 वर्षीय महिलेची प्रसूती झाली. त्यानंतर तिला त्रास होऊ लागल्याने तिला कामगार हॉस्पिटल श्रीरामपूर या ठिकाणी ॲडमिट करण्यात आलं. नंतर एक जवळपास अर्ध्या-पाऊण तासात तिची त्या ठिकाणी डेथ झाली. त्या डेथनंतर आपण श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला एक ED दाखल केलेली आहे आणि महिलेचं PM संभाजीनगरला घाटी हॉस्पिटल या ठिकाणी झालेलं आहे. नातेवाईकांचा रोष होता. पोलिसांनी डॉक्टरांवरती गुन्हा दाखल करावा, परंतु प्रक्रियेप्रमाणे सिव्हिल सर्जन साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी असते. त्या कमिटीच्या निर्णयानंतर डॉक्टरांनी केलेले औषधोपचार योग्य आहेत किंवा कसे याची पडताळणी करून त्यांचा अभिप्राय आल्यानंतरच गुन्ह्याची प्रक्रिया सुरू होते. तसं आश्वासन आपण नातेवाईकांना दिलेलं आहे आणि
ते या ठिकाणी पोलीस स्टेशन या ठिकाणी निघून गेलेले आहेत. वैद्यकीय प्रक्रियेनुसार सिव्हिल सर्जन यांच्या अध्यक्षतेखालील कमिटी डॉक्टरांनी केलेल्या उपचारांची पडताळणी करेल आणि त्यांचा अभिप्राय आल्यानंतर पुढील कायदेशीर गुन्ह्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. पोलिसांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर नातेवाईकांनी आपले आंदोलन मागे घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि पोलीस ठाण्यासमोरील तणाव निवळला. या दुर्दैवी घटनेमुळे श्रीरामपुरातील वैद्यकीय क्षेत्रातील हलगर्जीपणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पोलीस आता या प्रकरणात काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.